नमस्कार. लोकशाही न्यूजच्या ऑफ द रेकॉर्डमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. अनेक वेळा ऑन रेकॉर्ड असलेल्या गोष्टी खरोखर तशा आहेत का याबद्दलही संभ्रम असतो आणि अनेक वेळा ऑफ द रेकॉर्ड असलेल्या गोष्टींचा संदर्भ देखील दुसऱ्या ठिकाणी जोडला जात असतो. अशाच प्रकारे राज्यामध्ये या क्षणाला खूप महत्त्वाच्या अशा दोन वेगवेगळ्या कॉन्ट्रोवर्सीज ज्या आहे त्या सुरू झालेल्या आहेत. पहिली कॉन्ट्रोवर्सी मराठा आरक्षणासंदर्भातली, तर दुसरी कॉन्ट्रोवर्सी जी सुरू आहे ती म्हणजे माजी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांची गच्छंती. मात्र आज आपण यावरती का बोलतोय असा ऑफ द रेकॉर्ड प्रश्न जर तुम्ही मला विचारला तर खऱ्या अर्थानं या सर्व घडामोडींसाठी जे दाम्पत्य यापूर्वी देखील अनेकांना परिचित होतं आणि पुन्हा एकदा सुपरिचित झालं या दोन प्रकरणांमुळे, ते ॲडव्होकेट दाम्पत्य आज आपल्या ऑफ द रेकॉर्डमध्ये आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेलं आहे. आज आपण स्वागत करणार आहोत ते म्हणजे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचं. गुणरत्न सदावर्ते सर, आपलं खूप खूप स्वागत ऑफ द रेकॉर्डमध्ये. त्याचबरोबर ॲडव्होकेट जयश्री पाटील देखील आपल्या सोबत आहे. जयश्री मॅडम, तुमचं देखील खूप खूप स्वागत. जयश्रीजी, मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही दाखल केलेली जी याचिका होती खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अनिल देशमुखांच्या विरोधातली जरी असली तरी देखील ती राष्ट्रवादीच्या विरोधातली आहे असं म्हणत तुम्ही दोघेही भाजपचे वकील आहात असा थेट आरोप तुम्हा दोघांवरती आहे. हे बघा, हे डिफेन्स करण्याचं एक घाट आहे. कारण जे काही दुखी आहेत, कारण हे बघा, हे आहे फलित आहे हे मराठा आरक्षणाचं. खरं सांगायचं तर कारण मराठा आरक्षणाला आम्ही केलेला विरोध कडाडून त्यातल्या त्यात अनिल देशमुख हे मराठा आहेत आणि ते मसल पॉवर आहेत, मनी पॉवर आहेत आणि पॉलिटिकल पॉवर आहेत. तुम्हाला माहिती आहे 100 करोडचं करप्शन एकटा कुणीही व्यक्ती करू शकत नाही. ह्याच्यामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे. आणि आता मी इथे सांगू शकत नाही, पण मी ईडीला सगळे पुरावे दिलेले आहेत की कशा पद्धतीने सुप्रिया सुळेंनी माझा आवाज सायलन्स करण्याचा प्रयत्न केला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याला माझ्याकडे पाठवून तो आवाज सायलन्स करण्याचा प्रयत्न केला. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट ही बऱ्याच वरिष्ठ मंत्र्यांची देखील आहे. हे सुद्धा मी ईडीला सांगितलेलं आहे. तुम्हाला सांगते, मी अंडरवर्ल्ड टेररिझम, क्रॉस बॉर्डर टेररिझम आणि ह्युमन राईट्स या विषयामध्ये डॉक्टरेट केलेला आहे आणि अंडरवर्ल्ड टेररिझमचा मी अभ्यास केलेला आहे. जेव्हा 93च्या ब्लास्ट झाले त्यावेळेस शरद पवार हे मुख्यमंत्री होते आणि ह्याच्यामध्ये जेव्हा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, बुखारी MLA होते, त्यांचा खून केला गेला बघा. आणि अशा पद्धतीने म्हणजे यांचं हे वर्तन राहिलेलं आहे. म्हणजे मसल पॉवर म्हणते ना मी, मसल पॉवर, पॉलिटिकल पॉवर, त्या पद्धतीने. आणि शेवटी हे अनिल देशमुख आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत आणि शरद पवारांच्या आशीर्वादाशिवाय हे सगळं काही होणं अशक्यप्राय आहे. एवढं मोठं करप्शन जे आहे ते नुसतं एकटे अनिल देशमुख नाही तर याच्यामध्ये सगळे इन्व्हॉल्व आहेत. आणि हे मी फार जबाबदारीने सांगते. जर मी सगळे म्हणजे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस सुद्धा सांगितलेले आहेत, त्यातून हे स्पष्ट होतं की सुप्रिया सुळे देखील याच्यामध्ये आलेले आहेत. गुणरत्नजी, भाजपचे वकील आहात. नाही, लक्षात घ्या, कोणत्या एका राजकीय पक्षाचा वकील असा मला काही ठप्पा लावून म्हणजे कोणी देऊ शकत नाही, कारण त्या डिग्रीमध्ये तशा प्रकारची तरतूद नाही. तुम्हाला सांगतो, म्हणजे मराठ्यांनी म्हणजे त्यांच्या पराभवावर त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. आणि पराभव जर आम्हाला ह्याचं त्याचं म्हणून जर त्यांचं समाधान होत असेल, त्यांचं डिप्रेशन कमी होत असेल, म्हणजे डिप्रेशनसाठी गोळ्या घेतात ना, तसं तुम्हाला सांगतो, हा पराभव पचवायचा कसा, झोप कशी घ्यायची, आणि त्यातून जर असं काहीतरी वल्गना करून वायफळ बोलून जर त्यांना झोप येत असेल तर खुशाल झोपू देत. आणि राहिला प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या केसेसचा, काँग्रेसच्या मंत्र्यांचे किंवा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा सुद्धा मी वकील होतो. असं काय सांगावं वाटत नाही त्यांना किंवा लाज वाटते का त्यांना? तुम्हाला सांगतो, त्यांच्याच अजित पवारचेच मित्र म्हणजे ते याचे मंत्री आपले याचे सोलापूरचे मंत्री होते एक ढोबळे, ते ढोबळे माझ्याकडे मला भेटण्यासाठी, तुम्हाला सांगतो, अजित पवारचं त्यांचं भांडण असायचं, विधी महाविद्यालयाचा प्रश्न होता, अजित पवार खूप त्रास देत होते त्यांना, असं त्यांनी मला सांगितलं होतं. कॅबिनेटमध्ये खूप त्रास द्यायचे तर ते मला दिवसभर माझी वाट पाहत होते. आणि मी इतका कडक होतो प्रोफेशनमध्ये, आधी चेक जमा करा आणि त्याच्यानंतरच मी तुम्हाला चर्चेला बोलवतो, कारण मी माणसांच्या वृत्ती ओळखतो. राजकीय पक्षामध्ये काय तुम्ही करता ते आम्हाला माहिती असते. त्यामुळं असं नाही की मी एकाच राजकीय पक्षाचा. मला आठवतंय विद्यमान मंत्री, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या संदर्भाने त्यांच्या मतदारसंघातला म्हणजे सनातन नावाची एक संस्था होती, त्या सनातनमध्ये
तिथली एक मुलगी होती, त्या मुलीला त्या संस्थेमध्ये नेलं होतं, तिला वेडं केलं होतं. तर तो प्रश्नसुद्धा माझ्याकडे आला. एवढंच नाही तर मराठ्यांच्या महत्त्वाच्या लोकांपैकीचे काही नावं सांगतो. रतिकांत आणि रविकांत पाटील इंडीचे खासदार आणि त्यांचासुद्धा मीच वकील होतो. आणि मीच वकील असताना तुम्हाला सांगतो, कामठे नावाचे जे पोलीस अधिकारी होते त्यांच्या विरुद्ध CID चौकशी मी घेतली होती. त्याच्याही पुढं जाऊन सांगतो, शिवसेनेचे विद्यमान आमदार राहुल वेदप्रकाश पाटील त्यांचे वडील वेदप्रकाश पाटील यांच्या विरुद्ध एक गुन्हा दाखल झाला होता. आणि त्या दिवशीच त्यांच्या मुलाचं लग्न होतं आनंद पाटीलचं. त्यावेळेस जयश्री पाटील ह्या वकील होत्या. माननीय आता म्हणजे सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झालेल्या न्यायमूर्ती होत्या. त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे केस चालून जयश्री पाटलांनी अँटिसिपेटरी बेल घेतली होती. म्हणजे गुणरत्न जी आपण दोघांनी निवडलेलं जे प्रोफेशन आहे ते आपण जगता देखील आणि आपल्या विचारातही तेच आहे हे आपण सांगताय. पुढचा प्रश्न मला फार तांत्रिक आहे आणि नक्कीच विचारावं असं वाटतं. आपल्या प्रेक्षकांच्या मनातही खरं तर तो प्रश्न या क्षणाला असणार आहे. तो म्हणजे असा की मुंबई उच्च न्यायालयात टिकलेलं जे आरक्षण आहे ते मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये का रद्द होतं? नाही, मी तुम्हाला सांगतो, हे वास्तव सत्य आहे. लक्षात घ्या, तुम्ही जर माझी इंटरव्ह्यू पाहिले असतील निकाल लागल्याबरोबर, मला ज्युडिशियल डिसिप्लिन होती ते निकाल देताना किंवा ते सुनावणी होताना असं मला कधीच वाटलं नव्हतं. कारण डिसिप्लिन असायला पाहिजे, डिसिप्लिन नव्हती. म्हणजे त्यावेळेसचे न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी खरं तर ते रिक्यूज करायला पाहिजेत होतं. ही स्पष्ट निदर्शनास आणून दिलेली बाब होती. आणि लक्षात घ्या, म्हणजे माननीय न्यायमूर्ती तत्कालीन रणजित मोरे मराठा होते किंवा दिलीप भोसले आता जे समितीचे सदस्य केलेत माननीय न्यायमूर्ती होते ते सुद्धा. माझं एक म्हणणं असतं की न्यायव्यवस्थेला तेवढं पवित्र ठेवा की त्याच्याकडे पाहून माणसाला विश्वासानं, म्हणजे जसं करोनामध्ये ऑक्सिजन दिल्याच्या नंतर माणसाला, करोनाबाधित माणसाला हायसं वाटतंय, तसं न्यायालयाकडे पाहिल्याच्या नंतर माणसाला हायसं वाटलं पाहिजे. कोणीतरी आपल्याला म्हणजे वाचवू शकेल, अशी एक ती संस्था आहे. अशा म्हणजे सामाजिक जीवन जगू देऊ शकेल अशी ती संस्था आहे. झालं असं की ते काही म्हणजे डिसिप्लिन सुनावणी झाली नाही. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही म्हणजे गायकवाड आयोग, आता परत तुम्ही म्हणाल, मला एक सांगा, गायकवाड साहेब मराठा आहेत म्हणून नाही, म्हणजे न्यायमूर्ती गायकवाड माझे त्यांचे खूप जवळचे चांगले संबंध राहिलेले आहेत. म्हणजे असं नाही की फार वितृष्ट आहे काहीतरी, असं नाही. परंतु त्यांचा रिपोर्ट पाहिल्याच्या नंतर मला एकदम म्हणजे आश्चर्य वाटलं होतं की जो रिपोर्ट 17, 16, 12.5 असं 33% 35% जागा मराठ्यांच्या डोक्यात म्हणजे शिरगंतीमध्ये येतात, म्हणजे हिश्श्याला येतात. कोणत्या म्हणजे खुल्या 50% जागातल्या 33% जागा, 34% जागा, ही जर परिस्थिती सत्यता होती तर खरं तर माननीय मुंबई उच्च न्यायालयाला ते गणितसुद्धा करता आलेलं नव्हतं. आणि ही सगळी चिरफाड आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये करू शकलो. इवन आम्ही हे सुद्धा सांगू शकलो की मराठा हे म्हणजे आमच्याकडे सुद्धा मराठा समाजावर, मराठा क्लासवर अभ्यास केलेली माणसं आहेत मराठा समाजातली. त्यांनी आम्हाला डंके की चोटवर सांगितलं होतं की सदावर्तेजी अशा प्रकारचा क्लासच होऊ शकत नाही. त्याची कारणं फार साधी सोपी होती. लोकशाहीच्या माध्यमातून मी आज महाराष्ट्राला सांगतो की तुम्हाला काही भागांमध्ये वडार मराठा मिळेल, काही भागांमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातल्या महार मराठा मिळेल, काही भागांमध्ये तुम्हाला लोहार मराठा मिळेल. ही सत्यता आहे आणि ही सत्यता नाकारता येत नाही. त्यामुळं त्या वर्गात ऑलरेडी रिझर्वेशन दिल्या गेलेलं आहे. आणि जो वर्ग आता मसल पॉवरनी, जसं डॉक्टर पाटीलनी सांगितलं, पॉलिटिकल पॉवरनी क्लास आहे, ह्या सगळ्या वर्गाला आरक्षण आता कसं देता येईल बरं. आणि दुसरी गोष्ट, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र ब्राह्मण असतील किंवा प्रस्तुत मुख्यमंत्री CKP असतील किंवा जे काही जातीचे असतील, त्याच्यात माझा आक्षेप नाही. परंतु असे ज्यावेळेस मुख्यमंत्री होतात त्याच वेळेस हे जे म्हणजे मी असं म्हणेल, मी जात म्हणून नाही, परंतु लॉबिंग, पॉलिटिकल लॉबिंग, समाजाला पुढं करायचं, धार आणण्यासाठी समाजाला वापरायचं. अहो मला सांगा, मी 2 उदाहरणं तुम्हाला देतो. ते 2 उदाहरणं असे की औरंगाबाद, तुम्ही म्हणजे माध्यमाचे मोठे पत्रकार आहात, तुम्ही मोठ्या मोठ्या माध्यमांमध्ये काम केलेलं आहे, तर आज सुद्धा एवढे तुम्ही मोठे पत्रकार आहात. तुम्हाला सांगतो की मुंबई उच्च न्यायालयाने एक निकाल दिला होता, निवाडा दिला होता, तुम्हाला आठवत असेल की एका मोठ्या प्रिंट मीडियाचा फोटोग्राफर शेवटच्या लोकलमध्ये एका म्हणजे मुलीवर अत्याचार होताना तो फोटो काढतो, तिला वाचवत नाही. तर त्या फोटोग्राफरला सुद्धा आरोपी करा इथपर्यंत माननीय मुंबई उच्च न्यायालय गेलं होतं. पण औरंगाबाद
ची जी घटना आहे नगरची किंवा औरंगाबादची, तो युवक तळ्यात पडलेला आहे किंवा त्याला ढकललेला आहे आणि तुम्ही हे पाहिलं असेल की लोक अनेक व्हिडिओ काढतायत. मला सांगा 100 लोकांमध्ये, अहो मला सांगा गावचे लोक इतके पोहायला पट्टीचे असतात, ते मुंबईच्या लोकांसारखे पोहण्याची म्हणजे पार कुशलता नसलेले नसतात, कारण त्यांना पुरं कायमचे असतात, विहिरीत पोहणं कायमचं असतं. कोणी सुद्धा त्याला वाचवलेलं नाही आणि धार आणण्यासाठी तुम्ही एखाद्याला अशा प्रकारे खरं तर चौकशी केली तर मी म्हणेल की तो खून सुद्धा निघू शकेल, खात्री नाही पण खून सुद्धा निघू शकेल. तसंच तुम्ही दुसरं उदाहरण पाहिलं असेल बीडचं. बीडमध्ये काय केलं, एका विद्यार्थ्यांनी काहीतरी वेगळ्या कारणाने जीव गेल्याचं दुःख आम्हाला आहे, त्याही माणसाचं, औरंगाबादच्या माणसाचं दुःख आहे, याही मुलाचं दुःख आहे. परंतु काहीतरी कुभांड रचायचं आणि चळवळीला धार आणण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या चिठ्ठ्या लिहायच्या, नंतर पोलिसांकरवी तो गुन्हा निघायचा. हे सगळं काही करणं म्हणजे या देशाच्या हितासाठी नाही. आणि मला असं वाटतंय की शरद पवारांचं बऱ्यापैकी वय पुढं गेलेलं आहे, त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टींवर एकदाचा पूर्ण विराम टाकायला पाहिजे आणि म्हणायला पाहिजे नो मराठा रिझर्वेशन. त्याला खरी लोकशाही म्हणतात. सत्य सांगण्याची ताकद ज्या पुढाऱ्यामध्ये नसते तो पुढारी नसतो आणि केवळ तो एका प्रकारच्या कोणत्या तरी समाजाचं एक भावला बनून राहतो. गुणरत्नजी, हे झाले सविस्तर प्रश्न आणि सविस्तर उत्तरं. जाता जाता अगदी थोडक्यात एकेका वाक्यात मला काही प्रश्नांची उत्तरं आपल्या दोघांकडनं खरं तर अपेक्षित आहे. जयश्रीजी, मी आपल्यापासून सुरुवात करतो. राज्यात सुरू असलेल्या अतिसंवेदनशील अशा 2 कॉन्ट्रोव्हर्सीज, या कॉन्ट्रोव्हर्सीजमध्ये एकाच कुटुंबातील हे दाम्पत्य कारणीभूत ठरणं, हा निव्वळ योगायोग आहे? हा योगायोग म्हणता येणार नाही, हा अभ्यास आहे. डॉक्टर गुणरत्न सदावर्ते हे सुद्धा संविधानामध्ये डॉक्टरेट आहे आणि मी सुद्धा क्रिमिनॉलॉजिस्ट आहे. आणि जे मराठा आरक्षण आहे ते संविधानाच्या दायऱ्यामध्ये येते आणि त्याच्यामुळे त्यांनी अभ्यासपूर्वक हे जे आम्ही मराठा आरक्षण जे आहे ते त्यांनी चालवलेलं आहे. कारण त्यांना माहिती आहे 50%पेक्षा जास्त जर आरक्षण गेलं तर हे संविधानाची होणारी पायमल्ली आहे आणि देशातल्या मेरिटला असलेला हा धोका आहे. आणि त्यामुळे हे एक प्रकारचं रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन आहे. आणि अनिल देशमुखांचं जे प्रकरण आहे हे पण एक या माझ्या भारत मातेतील जे माझा महाराष्ट्र आहे राज्य, ह्याच्यामध्ये लागलेला हा कॅन्सर आहे करप्शनचा. आणि एवढे पॉलिटिकल पॉवरफुल लीडर याच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्यामुळे कोणीच याच्यामध्ये पुढे येत नव्हतं. म्हणून मी एक क्रिमिनॉलॉजिस्ट म्हणून माझी जबाबदारी होती. मराठा आरक्षण सिद्ध करण्यामध्ये राज्य सरकार कमी पडलं की पुरावे? मराठा मागासलेच नाहीत, त्याच्यामुळे खोटं जास्त वेळ चालत नाही, ढोंग जास्त वेळ चालत नाही. स्नो जसा चेहऱ्यावर लावला जायचा पूर्वी काळी की पांढरं दिसण्यासाठी, तो स्नो काही पांढरं पण नसते चेहऱ्याचं, ते एक म्हणजे काही काळासाठीचं ते दर्शन देण्यासाठीचा तो भाग असतो आयुष्यातला. तशा प्रकारचं हे म्हणजे चुना आणि ज्याला आपण म्हणतो स्नो तोंडाला लावायचा, तशा प्रकारचं हे म्हणजे केवळ मराठा युवकांसोबत, मराठा समाजासोबत केलेलं राजकारण होतं, मतांचं राजकारण होतं. अशोक चव्हाणला माहीत होतं की या निमित्तानं त्यांची आयुष्यात कधी मराठा समाजाच्या प्रती किती प्रामाणिकता होती हे मला माहिती नाही, परंतु मला जे दिसलं अशोक चव्हाणांनी मोठे केलेले लोक त्यापैकी मराठ्यांचे खूप कमी लोक आहेत, नसल्यासारखेच आहेत. आणि जे होते ते सुद्धा एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच त्यांनी वाढवले. आणि अशा पराभूत मानसिकतेतून काहीतरी करण्याचा घाट आणि काहीतरी करण्याचा प्रयत्न एवढाच होता. त्याच्या व्यतिरिक्त मराठा रिझर्वेशन म्हणजे काहीही नव्हतं असं मला वाटते. जयश्रीजी, मराठा आरक्षणाचं भवितव्य काय आणि सरकारचं भवितव्य काय? मराठा आरक्षणाचं भवितव्य, मराठे आरक्षणासाठी नापास आहेत कारण ते त्या याच्यामध्ये येत नाहीत. ज्या मराठा जे आरक्षणासाठी फार अँड फ्लंग असावं लागतं निकष, हे त्या बाउंड्रीमध्ये येत नाहीत आणि ते मागासलेले नाही. सगळे जे मराठा नेते आहेत ते राजकारण करतात, भरकटवण्याचा प्रयत्न जर करतात. सत्य असेल तर मात्र मराठा आरक्षणाला पर्याय काय? नाही, पर्याय तर खरं तर त्यांनी रिझर्वेशन आम्हाला नको असं सरकारला मराठा युवकांनी ॲफिडेविटच द्यायला पाहिजे की हे केवळ राजकारण होतं. कारण लक्षात घ्या, 12 बलुतेदार समाज असेल किंवा आमचा भटकंती करणारा ब्राह्मण असेल, कुडमुड्या जोशी आम्ही ज्याला म्हणतो, जे माहूरगडाच्या परिसरात सापडतात, धुळ्याच्या काही भागांमध्ये आदिवासी सापडतात, त्याला कुडमुड्या जोशी म्हणतात. या सगळ्यांच्या म्हणजे आदिवासीचा शेवटचा मुलगा असेल किंवा मार मांग ढोर चंबार जे कोणी असतील, म्हणजे धनगर हाटकर, या सगळ्यांपेक्षा मराठ्यांची परिस्थिती ही
उच्चांकितच आहे, संस्थांमध्ये उच्चांकित आहे, म्हणजे पॉलिटिक्समध्ये उच्चांकित आहे. साखर कारखाने बापाच्या घरचे असल्यासारख्या पैसा याचा शासनाचा तुम्हाला सांगतो, ज्या साखर कारखान्याच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी आज तुम्हाला सांगतो लोकशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्राला शरद पवार कान काढून ऐकायचं, त्या जमिनीसुद्धा कुणाच्या आहेत तर ते महारवतनी जमिनी आहेत. हे कोणाच्या म्हणजे बापानी दिलेली तुम्हाला अधिकार होते. ज्या वेळेस माननीय उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं होतं म्हणजे म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी की कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या जमिनी ट्रान्सफर होणार नाहीत, तरीसुद्धा जमिनी ट्रान्सफर झाल्या, कारखाने उभे राहिले. हे सगळं काही राजकारण आहे आणि हे मराठा आरक्षणासाठी उभा केलेलं एक ढोंग होतं. कायदा एका बाजूला जसा सुयोग्य आहे तशाच प्रकारे त्याचा दुरुपयोगही होताना दिसतो. हा खरं तर कॉन्ट्रोवर्सीचा मुद्दा आहे. यावरती एक वेगळा अख्खा जो आहे तो एपिसोड काढता येऊ शकतो, एक अख्खी मुलाखत होऊ शकते. जाता जाता दोघांसाठी एकच प्रश्न आणि एका वाक्यात मला उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे आणि तो म्हणजे मराठा आरक्षण हा मुद्दा वैध की फक्त राजकारण? जयश्रीजी. मराठा आरक्षण हा मुद्दा पूर्णतः अवैध आहे. हे मराठा राजकारणाच्या मराठा जे आहेत हे आरक्षणाच्या कक्षेमध्ये बसत नाही. त्यांनी मान्य करावं की मी महार आहे, महार मराठा म्हणजे जिजाऊच्या याच्यातून जे की सिंदखेड राजा परिसरातले आहेत किंवा मग साताराकडचे आहेत वढर, त्यांनी मान्य करायचं की आम्ही वढर आहेत, आम्ही महार आहेत. मग ते आरक्षण आपोआप ज्या कॅटेगरीमध्ये येतं त्या कॅटेगरीतलं मिळेल. पण आम्ही क्षत्रिय आहे, आम्ही श्रेष्ठ आहे, तरी आम्हाला आरक्षण द्या. आरक्षण म्हणजे काही खाऊ नये म्हटलं त्यांनी द्यायचं आणि पाहिजे त्यांनी राजकारण्यांनी त्यांना खुश करण्यासाठी द्यायचं. हे फार म्हणजे सामाजिकदृष्ट्या विकलांग मागासलेल्या लोकांसाठी असलेलं आरक्षण आहे, क्षत्रियांसाठी नाही आणि मराठ्यांसाठी आरक्षण नाही. ते या कक्षेमध्ये बसत नाही, त्यामुळे त्यांना मिळणे शक्य नाही. मराठा आरक्षण हे अवैध आहे आणि ते मी म्हणण्याची काय गरज, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठानंच म्हणले, त्यामुळे तो कायदा आहे. आणि जो कोणी म्हणेल की सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल चुकीचा आहे तो कंटेम्प्टियस बिहेवियरमध्ये मोडतोय. त्यामुळे कृपा करावा, अशोक चव्हाण असतील किंवा अजित पवार असतील, तुम्ही म्हणजे मी तर अवैध म्हणतोच आहे, सर्वोच्च न्यायालयाने अवैध म्हटलेलं आहे. आता अवैध असलेल्या आरक्षणातून काही लाभ देण्याच्या भानगडीत पडू नका. नाहीतर अशोक चव्हाण, नाहीतर अजित पवार, मी माननीय राज्यपालांना तुम्हाला संविधान साक्षरतेचं म्हणजे धडे दिले पाहिजेत असं सांगितलेलं आहे. त्या पुढं जर तुमचं वागणं थांबलं नाही, जर वागणं सुधारलं नाही तर मला कंटेम्प्ट नोटीस देऊन जे कोणी मराठा आरक्षणाच्या संबंधाने नोकऱ्या 6,000 देण्याचा प्रयत्न करेल त्यांनी जेलमध्ये जायची तयारी ठेवायची. आदर्श अशोक चव्हाण, तुम्हाला मी हे खुला सल्ला देत आहे. आणि म्हणजे आपलं काय नाव त्यांचं उपमुख्यमंत्री अजित पवार, तुम्हाला सुद्धा आव्हान करत आहे की खबरदार, जर संविधानासोबत द्रोह केला आणि जर अवैध ठरवलेल्या म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेल्या जर आरक्षणातून आणखीन काही लाभ देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला सुद्धा सिंचनातून माणूस, पाण्यातून माणूस एखाद्या वेळेस पाहून निघताय, परंतु आरक्षणाच्या राजकारणातून बाहेर निघता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला जर तर त्याच्यातून बाहेर निघता येणार नाही. 6 महिन्याची कैदे बामुशात सजा असते, हे लक्षात ठेवावं. हे केवळ तुम्हाला सांगायचा उद्देश न्यायालयीन कल्चरला आपल्याला राज्यकर्त्यांना आपण थेटपणे या माध्यमातून इशारा देताना दिसत आहे. राज्यपालांचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला म्हणून मला पुढचा प्रश्न तुम्हाला पुन्हा एकदा विचारायचा आहे. राज्यपालांना भेटण्याचा ट्रेंड सध्या सत्ताधारी असतील विरोधक यांनी सुरू केलेला आहे. न्यायालयीन लढाई तुम्ही लढत असताना राज्यपालांच्या दारी आपण का गेलेलात? लक्षात घ्या, कोणत्याही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे जे ऑर्डर असते म्हणजे ज्याच्यामध्ये आपण कायदा करतो त्या कायद्यावर सही करण्याचे अधिकार कुणाचे आहेत? ते महामहिम राज्यपालांचे आहेत. कोणत्याही मंत्र्यांना शपथ देण्याचे, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना शपथ देण्याचे जे पूर्ण ते म्हणजे अधिकार आहेत ते माननीय राज्यपालांचे आहेत. आणि राज्यपाल शेड्यूल आणि कास्टच्या संबंधाने तुम्हाला सांगतो सर्वोच्च आहेत, मुख्यमंत्री सर्वोच्च नाही आहेत. त्याच्यासाठी शेड्यूल एरियासाठी आणि जर त्या वर्गावर एखादा अन्याय होणार असेल तर तो अन्याय थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जायची गरज नसते. आणि त्यामुळं राज्यपालांची दारं हे कायम उघडी असतात. आणि त्या निमित्तानं आम्हाला 2 गोष्टी सुचवायच्या होत्या. तुम्हाला सांगतो, मराठा आरक्षण म्हणजे हे केवळ मराठ्यांना मिळणारा लाभ नाही आहे, तर मराठा आरक्षण हे
खुल्या वर्गातल्या म्हणजे एकूण खुल्या वर्गात कोण येतात, हे सगळेच येतात. मार मांग ढोर चंबार ब्राह्मण तेली वैश्य मारवाडी हे सगळे येतात. जे जे गुणवंत ठरतात ते खुल्या वर्गात राहतात. या सगळ्यांवर अन्याय होणार असेल आणि 6,000 जागा जर तुम्ही अशा अवैध पद्धतीने भरणार असाल, आम्हाला जिवंत मारून टाकणार असाल, मग विश्वास नांगरे पाटील तुम्ही सुद्धा पोलीस अधिकारी आहात, सनदी अधिकारी आहात, तुम्ही तुमच्या मर्यादा ओळखल्या पाहिजे. गुन्हेगारांना तुम्ही आतापर्यंत किती मुसक्या घातल्या. लाखो कॉल आहेत मला, तुम्हाला सांगतो लाईव्ह कॉल आहेत. तुमच्या डिबेटला बसल्याच्या नंतर सुद्धा मला कॉल आहेत. ह्याच्यावर मुसक्या का घालत नाहीत? बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये अर्वच्च लिहिलं जातंय लोकशाहीच्या माध्यमातून. विचारा विश्वास नांगरे पाटलांना का कारवाई होत नाही. आणि आमचा खून होऊन जरी झाला तरी चालेल, परंतु आम्ही सत्य बोलत राहू. मी असेल, जयश्री पाटील असेल, माझी मुलगी ब्रेवरी अवॉर्डी आहे, नॅशनल ब्रेवरी अवॉर्डी आहे, तिच्या बाबतीमध्ये सुद्धा अर्वच्च लिहिलं गेलं. कमाल किशोर कदम त्यांचं नाव आहे, कमाल किशोर नानासाहेब कदम. मराठा समाजातले उच्च शिक्षित असं आम्ही समजायचो. त्यांचा पेपर आहे लोकपत्र नावाचा. त्या माध्यमामध्ये माझ्या 12 वर्षाची मुलगी, जिला 5 देशाचं संविधान येतं आहे, जी 5 भाषा जाणते आणि जी एक्स्ट्राऑर्डिनरी ॲक्टिव्हिस्ट आहे, ती ट्रान्सजेंडरसाठी काम करते, मुलांच्या भुकेवर काम करते, मिड डे मीलसाठी काम करते, अशा माझ्या मुलीला वायफळ लिहिण्याचं म्हणजे धारिष्ठसुद्धा दाखवलं. परंतु झोपलेले विश्वास नांगरे पाटील, आमचा खून होईपर्यंत तुम्ही वाट बघणार आहेत का? बुखारींसारखा आमची समाधी होईपर्यंत वाट बघणार आहेत का? शरद पवार, हे चुकीचं आहे. आता तरी ह्या वयात तरी म्हणजे म्हणतात ना, वय पुढं गेल्याच्या नंतर माणसांनी कुठेतरी प्रामाणिकता दाखवली पाहिजे. आमच्या प्रति प्रामाणिकता तुम्ही आजही दाखवत नाहीत. परंतु मराठा रिझर्वेशन असो की भ्रष्टाचार असो, मग कुणी असो, आमच्या समोर आमचा काही संबंध नसतो. आमच्या समोर जे असतंय ते कॅन्सर असते आणि त्याचा उपचार असते. त्यामुळं आमची ही लढाई आहे. आमच्या लढाईमध्ये तुम्हाला सांगतो, अहो मराठा रिझर्वेशनवाल्यांना मला आव्हान आहे लोकशाहीच्या माध्यमातून, पहिल्यांदा आव्हान करतो. अहो तुम्ही अगोदर 3,500 जमिनी जे साताऱ्याचे भोसले आहेत खासदार, त्यांच्या त्यांच्यातून मुक्त करा ना. म्हणजे 12 बलुतेदारांना ते जमिनी मिळू द्या ना. ते आरक्षणातून तुम्हाला मुक्ती नाही पाहिजे. आणि तुम्ही या खोटाड्या लोक जे आरक्षण मिळवून देऊ शकत नाहीत, अशा लोकांच्या पाठीमागे लागू नका. सरते शेवटी एवढंच म्हणेल, या देशासाठी, या देशातला एक अंग आहे महाराष्ट्र, या महाराष्ट्रासाठी आम्ही ही जे पिल्लर आहेत त्या पिल्लरला धक्का लागू देणार नाहीत, गय करणार नाहीत. शरद पवार असो, अशोक चव्हाण असो, की कोणी सुद्धा तुगलकी विचाराचा कोणीही माणूस असेल जे इजा पोहोचत असेल, त्याच्या विरुद्ध आम्ही लढणार लोकशाही. ऑफ द रेकॉर्ड कोणीतरी तुम्हाला हा प्रश्न विचारायला आजपर्यंत धजावलं नसेल किंवा त्याने प्रश्न विचारला नसेल. आज मी तुम्हाला दोघांना विचारतोय, कोर्टात जाणं असेल, माध्यमांसमोर असेल, वेगवेगळ्या प्रकारचे लढे देणं होत असेल, मात्र घरात ज्यावेळेला कोर्टरूम ड्रामा तुमच्या दोघांचा सुरू असतो त्यावेळेला कोण कोणावरती वर्चस्व गाजवतं? खरं उत्तर हवंय, आज खोटं चालणार नाही. लोकशाहीच्या माध्यमातून सांगतो की जयश्री पाटील आणि मी आमच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत कधीच एका केसा एवढा सुद्धा क्रॅक आला नाही. आणि झेन जन्मल्याच्या नंतर तर ते घर अगदी म्हणजे फुलासारखं फुललेलं आहे. माझी दुसरी मुलगी आहे, 2 मुली आहेत मला. आणि तुम्हाला सांगतो, म्हणजे माझ्या वडिलांनी, म्हणजे NU सदावर्ते जे वडील होते, त्यांच्यासाठी मी वकील झालो. परंतु म्हणजे त्यांच्यासाठी मी शिकलो वकिलीचं शिक्षण. परंतु खऱ्या अर्थानं जर मला संविधान कोणी शिकवलं असेल, बाबासाहेब आंबेडकरांच्या चष्म्यातलं, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातलं, ते मला जयश्री पाटील यांनी शिकवलं. आणि मी खरं सांगतो की माझ्या यशामध्ये, जसे आईनी मला सांगितलं होतं भारती सदावर्तेंनी की कोथिंबीर चोरणं हे गुन्हा असतो, तसंच जयश्री पाटीलनी सुद्धा मला प्रामाणिक वकिली करण्याचं शिकवलं. आणि जयश्री पाटील इज ग्रेट. लोकशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगतो की सर्वात जर काही प्रिय असेल तर बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध, झेन आणि जयश्री. त्याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात दुसरं काहीच नाही. भल्यांना धडा शिकवणारे वकील आज मात्र तुमच्या समोर सरेंडर झालेले आहेत, त्यामुळे तुम्हाला बोलण्याची संधीच त्यांनी दिली नाही. ही केस तुम्ही जिंकलेला आहात असं आपण ऑफ द रेकॉर्ड जे आहे ते आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगूयात. खूप खूप धन्यवाद गुणरत्न सदावर्तेजी, धन्यवाद जयश्रीजी की आपण या ऑफ द रेकॉर्डमध्ये आलात आणि ऑफ द रेकॉर्ड बऱ्याच महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आमच्या प्रेक्षकांशी खुल्या अर्थानं जी ती चर्चा केली त्यासाठी. तर आजच्या ऑफ द रेकॉर्डमध्ये आता वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा लोकशाही न्यूज.